आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना टोला लगावला। आम्ही ठरवलं आणि बीडमध्ये रेल्वे आणली असे अजित पवार यांनी म्हटलंय। कितीतरी निवडणुकांमध्ये खासदारांनी केवळ आश्वासन दिलं असे ते म्हणाले। महायुती सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या कामाला गती आली असंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात। बीडच्या इतिहासामध्ये सकाळी 6:30ला पहिला कार्यक्रम असेल। मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मी नाराज होऊ नये, काय याला सकाळी झोपतो का नाही कोणाला माहिती, सकाळी सकाळी आम्हाला त्रास देतो तसा नाही। मुलींनो सवय चांगल्या, सकाळी लवकर उठून कामाला लागलं तर बरं असतं, त्याच्यात एक वेगळा उत्साह असतो। आपल्या पूर्वजांनी पण ती शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं पहिलाच अशा प्रकारचा अगदी ऍक्युरेट मी वेळेला महत्व देत असतो। निवेदन सांगत होता कारण माझ्या एकट्याची वेळ महत्वाची नाही, आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे। आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा महत्वाचा ध्वजवंदन करायचंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत। आज मुख्यमंत्री पण येत आहेत। आज आपण आपली अहिल्यानगर टू बीड अशी रेल्वे पण सुरू करतो, पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे। काल आमचा आढावा झाला, त्याच्यात या रेल्वेला जवळपास 5.5-6 तास लागत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं की अरे आम्ही एसटीने जर 2.5-3 तासात जात असू तर दुप्पट वेळ कशाला घालवायचा, त्याकरता आमचं नियोजन आहे। आम्ही ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही कशी करता येईल, काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय, टप्प्याटप्प्याने पुढे जातोय। परंतु बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही। आणि आम्ही मात्र ठरवलेलं होतं, इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सहकार्यांनाही सांगितलं आणि इथल्या प्रशासन चांगलं म्हणजे एअरस्ट्रीप म्हणजे धावपट्टी विमानतळ हे आपण करतोय, तेही लवकरच त्याचा सर्वे वगैरे होऊन त्याचंही काम कसं गतीनं सुरू करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहणार आहे। रेल्वे पण उद्याच्याला ती फास्ट होऊन ही आपल्याला बीड तो अहिल्यानगर नाही, आपण पहिल्या टप्प्यात पुढच्या टप्प्यात आपल्याला परळी करत करत पुण्याला जायचंय। पुण्यामध्ये आता आमच्याकडं जे स्टेशन आहे त्या स्टेशन मध्ये कुठेही जागा नाहीये, प्लॅटफॉर्म नाहीये, म्हणून आता नवीन काम आम्ही हडपसरला सुरू केलेलं आहे। काल का परवाच तुम्ही टीव्हीला बघितलं होतं असेल, मी हडपसरमध्ये फिरत होतो, त्यावेळेसच आढावा घेतला आणि तिथल्या कमिशनर आणि कलेक्टर सगळ्यांना सांगितलंय की हे रेल्वे विभागाचं काम असलं तरी आपल्याकडनं कुठली अडचण त्यांना येऊन देऊ नका। तो प्लॅटफॉर्म तिथला तयार झाला की मग आपलं बीड टू पुणा ही आपण सुरू करणार आहे, ज्याची गरज माझ्या बीडवासियांना आहे। कारण पुण्यामध्ये बरेच बीडवासी येऊन राहतात नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, आणि त्याच्यामुळे त्या आमच्या मुलांना मुलींना आणि आमच्या बंधू भगिनींना पण त्याचा उपयोग होईल। आणि पुढं असंच आम्हाला मुंबईपर्यंत जायचं, पण मुंबईला पण आज आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची टर्मिनल आहे ते सीएचटी, तिथेही जागा नाहीये आणि दादरलाही जागा नाही। त्याच्यामुळं जसं आम्ही पुण्यामध्ये हडपसरची एक नवीन स्टेशन तिथं करतोय, तशा पद्धतीनं मुंबईमध्ये देखील असणारी वाहतुकीची व्यवस्था लक्षात घेता तिथेही आपल्याला करायचंय। त्याच्यात पण आमच्या चांगल्या वंदे भारत ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या काळामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर ट्रेन सुरू झाल्यात, लवकरच पुढे ट्रेन होणार आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही मेट्रो सुरू करतोय। जेवढं काही पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली व्यवस्थितपणे आरामदायी करता येईल अशा प्रकारचा आमच्या केंद्र सरकारचा प्रयत्न, आमच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्या रस्त्याने चाललेलो आहे। त्याला तुमचे आशीर्वाद, त्याला तुमचा भरभक्कम पाठिंबा, त्याला तुमचं सहकार्य आम्हाला हवंय, ते आपण द्यावं आणि त्याच्यातून जेवढ्या काही सुधारणा या आमच्या पालकमंत्री म्हणून मी बीडचं प्रतिनिधित्व करत असताना मला बीडकरांना देता येईल त्या देणार आहे। खरं तर आज अजून एक मला कार्यक्रम घ्यायचा होता, बीडचं क्रीडा संकुल
पण त्याच्यामध्ये काही मला थोडीशी अडचण कलेक्टरांनी सांगितली. ती अडचण आम्ही 8 दिवसात पूर्ण करू, 8-15 दिवसात. आणि पुढच्या ट्रिपला येईल त्यावेळेस ते पण आम्ही भूमिपूजन 25 कोटी रुपये आम्ही त्याला मंजूर केलेले आहेत. तिथं पण चांगल्या प्रकारच्या सुविधा आमच्या मुलींच्या करता, आमच्या मुलांच्या करता, आमच्या वयस्कर लोकांच्या करता, कारण सगळ्यांनाच बरेच जण सकाळी चालायला फिरायला चांगल्या स्वच्छ हवेमध्ये आवडतं, त्याच्याकरता त्याही सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व करायचा आमचा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.